हॅलो, नमस्कार. सो आज आहे डे 3. ते इथे बघा अनिकेतनी तर टरबूज खाल्लेलं आहे आणि नंतरनं मी कशी खाते हे त्याला नेहमी कॅप्चर करायचं असतं. त्याला माझे रिॲक्शन्स घ्यायचे असतात. तर मी इथे परत टरबूज खाते आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं आहे की गावच्या फळांची चव वेगळीच आहे. मग इथे आम्ही निघालेलो शूटसाठी. गावाला आलो आणि शूट नाही का करणार आम्ही. त्यानंतरनं इथे बघा ही होती केळीची बाग. मी तर पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात बघितलेली केळीची बाग कशी असते ती, म्हणजे लाईव्हमध्ये. आणि त्यानंतरनं इथे मिरचीचं छोटे छोटे शेत होतं, ते पण खूप क्यूट होतं. मग आम्ही नदीच्या अलीकडे आलेलो तर इथे बघा कशी म्हैस बघते. आणि इथे आम्ही ज्या नदीच्या लोकेशनवरती जात होतो ना, तो रस्ता खूप डेंजर होता, बाप रे बाप. नंतरनं हे ते आहे ते लोकेशन, खूप सुंदर लोकेशन होतं, मला तर खूप आवडलेलं. इथे यश माझ्यासाठी स्ट्रगल करतोय फोटोशूट करायला आणि इथे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. इथे अनिकेतचा अभिजित फोटोशूट करतो, इथे यश माझं फोटोशूट करतो. आम्ही लिटरली खूप वेळ केलेले त्यांना, कारण की कुठे परत परत यायला जमणार आहे. आणि ऊन तर बाप रे बाप गावचं विचारायलाच नको. इकडे हा माणूस मासेमारी करत होता नदीमध्ये. इथे बघा अनिकेत माझा हात पकडून कसा चालतोय, जेणेकरून मी कुठे पडावी नाही म्हणून. मग इकडे मला आंब्याचं झाड दिसलेलं आणि मला आंबे खूप जास्त खाऊ वाटलेले आणि यशनी माझ्यासाठी ते तोडूनसुद्धा आणले. मग हा असा माझा सेकंड लुक आहे आणि इथे हा रॉकी आहे, यशचा कुत्रं. आम्ही निघालेलो सेकंड शूटला शेतामध्ये. इकडे परत माझं शूट चालू आहे आणि अनिकेतला मी बोललो थोडी मुमेंट्स कॅप्चर करतो. त्याने थोडं शेताचं घेतलं आणि ही जी आहे ज्वारीचं शेत आहे बघा, लाईव्हमध्ये किती सुंदर दिसते ना, मस्त वाटत होतं एकदम. इकडे अनिकेत बघा त्या बकरीला किती जास्त त्रास देतोय. तिला जस्ट बेबी झालं होतं आत्ताच. आणि इथे बघा ती चारा खातीये. नंतर इकडे अजून एक त्या काकू होते, त्यांची म्हैस होती, ती पण चारा खात होती. आणि या बाबांना बघा मला बघून खूप जास्त आनंद वाटला, कारण की अशा ज्या गोष्टी आहेत ना आपल्या मुंबईमध्ये आपल्याला नाही बघायला भेटत, ह्या गोष्टी गावामध्येच असतात. त्यानंतर आम्ही घरी आलो, चाय नाश्ता केला आणि खूप जास्त थकलेलो. तर असा होता आमचा दिवस. बाय.